गुड इव्हनिंग स्टुडंट्स. मी यादव मॅडम तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते सेल्फ स्टडी एज्युकेशनमध्ये. विद्यार्थ्यांनो, मागच्या लेक्चरमध्ये जे आहे ते आपण न्यूटन्स लॉ पाहिले होते. 3 लॉ पाहिले होते. ओके. आपण नुकताच 4था लेसन स्टार्ट केलेला ॲक्च्युली. तर मागच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये लॉज ज्या शिकलो आपण 3 लॉ शिकलो न्यूटनचे. तर त्याचं काय पाहायचं आहे? इम्पॉर्टन्स पाहायचे आहे. का ते लॉ इम्पॉर्टन्स आहेत. ओके. तर बघूयात मग. पहिला लॉ जो आहे तो आपला असा होता की ज्यावेळेला आपण एखादा मूव्हिंग ऑब्जेक्ट असेल किंवा रेस्ट ऑब्जेक्ट असेल त्यावेळेला काय करतोय, अनबॅलन्स फोर्स ॲक्ट केला. ओके. बाह्य बल त्याच्यावरती अ, जर अप्लाय केलं तर त्याच्यामध्ये काय होतात, चेंजेस होतात. बरोबर आहे. मग आता या लॉमध्ये जे आहे ते इम्पॉर्टन्स काय सांगतं, इट शोज अन इक्विव्हॅलन्स बिटवीन स्टेट ऑफ रेस्ट अँड द स्टेट युनिफॉर्म मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन. म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की जर एखादा ऑब्जेक्ट काय आहे, स्टेट सॉरी रेस्ट पोझिशनला आहे. एक मिनिट. काय आहे? रेस्ट पोझिशनला आहे. रेस्ट पोझिशन म्हणजे स्थिर अवस्थेत आहे. ओके. ज्या वेळेला एखाद्या ऑब्जेक्टला, सपोज मी मागच्या वेळेस उदाहरण दिलं होतं की हा पेन जर आपण टेबलवरती ठेवला तर कुठपर्यंत तो टेबलवरती राहणार आहे, जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट करत नाही तोपर्यंत तो ॲज इट इज राहणार आहे. बरोबर आहे. ज्यावेळेस त्याच्यावरती एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स किंवा त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स तुम्ही अप्लाय करता, मग टेबल हललाय किंवा तुम्ही हाताने पेन उचललाय, तर तो एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी काय होणार आहे, मोशनमध्ये जाणार आहे. असं मी लॉजच्या वेळेस सांगितलेलं आहे. बरोबर आहे. मग ती स्टेट जी आहे ती रेस्टमध्ये असेल किंवा ती पोझिशन जी आहे ती युनिफॉर्म युनिफॉर्म मोशनमध्ये असेल. ओके. तर इथं काय होतं, एक तर ऑब्जेक्ट स्टेटमध्ये असेल, स्टेट नाही, जर एखादा ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशनला असेल तर त्याच्यावरती एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट केल्यानंतर तो काय होईल, युनिफॉर्म मोशनमध्ये जाईल. आणि एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर त्याला काय, युनिफॉर्म मोशन, समजा तुम्ही सायकल चालवताय. आता सायकल चालवत असताना जे आहे तुम्हाला सायकल थांबवायची आहे. तर तुम्हाला ब्रेक अप्लाय करावा लागणार आहे. म्हणजे तुम्ही एक्सटर्नल फोर्स त्याच्यावरती काय करताय, अप्लाय करताय. ज्यावेळेला तुम्ही ब्रेक अप्लाय करणार आहात त्यावेळेला ती सायकल काय होणार आहे, थांबणार आहे. म्हणजे रेस्ट पोझिशनला येणार आहे. म्हणजे युनिफॉर्म मोशनचा काय, रेस्टमध्ये पुन्हा येणं. ओके. तर अशा पद्धतीने येते लक्षात. दोन्ही गोष्टी. दुसऱ्या ह्याच्यामध्ये सांगितलंय, डिफाईन द फोर्स ॲज अँड एंटिटी दॅट ब्रिंग अबाउट अ चेंज इन द स्टेट ऑफ द मोशन ऑफ द बॉडी. त्याच पद्धतीने त्यांना असं सांगायचंय की ज्या वेळेला चेंज करायचा स्टेट ऑफ मोशनमध्ये एखाद्या ऑब्जेक्टला, तर अनबॅलन्स फोर्सशी संबंध येतो. त्यानंतर आहे इनर्शिया. इनर्शिया मला असं वाटतं मागच्या लेक्चरमध्ये आपण व्यवस्थितरित्या पाहिलेलं आहे. इट डिफाईन्स द इनर्शिया ॲज द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ द एव्हरी फिजिकल ऑब्जेक्ट. अशा पद्धतीने जे आहे ते इम्पॉर्टन्स येतात. काही कॉलेजेसमध्ये ॲक्च्युली 11वीच्या तुमच्या ह्या पेपरमध्ये विचारले पण जाऊ शकतात किंवा विचारले जाणार पण नाहीत. ओके. जर विचारले गेले तर एक इम्पॉर्टंट जे आहे ते हाफ मार्कासाठी काय करायचं, काउंट करायचं आपल्याला. ओके. तर पुस्तकात सुद्धा या पद्धतीनेच दिलेले आहेत. सेकंड जो आहे तो सेकंड लॉ इम्पॉर्टन्स जे आहे ते काय सांगितलंय, इट गिव्हज द मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन फॉर द क्वांटिटेटिव्ह मेजर्स ऑफ द फोर्स आज रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. आता लिनियर मोमेंटम जे आहे ते आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं. काय लिहिलं होतं, लिनियर मोमेंटम जे आहे पी वेक्टर इज इक्वल टू एम मास इंटू व्हेलॉसिटी. अशा पद्धतीने आपण पाहिलं होतं लिनियर मोमेंटम. बरोबर आहे. तर आता इथं जे आहे ते आपल्याला काय म्हणू शकतो, त्याच्या जे आहे ते फोर्स ॲज रेट ऑफ द चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. ओके. त्याच्यानंतर इट डिफाईन्स द मोमेंटम. आलं का, काय मोमेंटम, पी वेक्टर इज इक्वल टू एम व्ही वेक्टर. ओके. त्याची व्हेलॉसिटी जी आहे ती सॉरी फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये रिलेट करते टू द मोशन. असं सेकंड लॉ मधले इम्पॉर्टन्स आहेत. 2च इम्पॉर्टन्स आहेत किंवा जास्त काही नाहीये. आणि थर्ड लॉ बद्दल तर जास्त काही बोलायलाच नको आपण, बिकॉज थर्ड लॉ जो आहे तो काय सांगतो, खूप सोपा आहे, एकच ओळीचा आहे. आणि मला असं वाटतं 9वी पासून तुम्हाला सगळ्यांना थर्ड लॉ जो आहे तो आवडतो, कारण की एव्हरी ॲक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स आहे. म्हणजे ॲक्शन जर झाली तर त्याचा
त्याचं जे आहे ते काय मिळते, रिॲक्शन मिळते. बरोबर आहे. मागच्या लेक्चरला मी तुम्हाला सगळ्या शिक्षकांनी दिलेलं एक्झाम्पल पण सांगितलं होतं. ओके. तर इथं सांगितलं इट डिफाईन्स द ॲक्शन अँड रिॲक्शन ॲज द पेअर ऑफ इक्वल अपोजिट फोर्सेस. इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ॲक्टिंग अलोंग द सेम लाईन. जर काय होत असेल, ॲक्शन होतीये, तर त्याची काय येणार आहे, रिॲक्शन येणार आहे. आणि ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस आर ऑल्वेज डिफरंट ऑब्जेक्ट. ॲक्शन आणि रिॲक्शन जे आहे ती काय आहे, डिफरंट ऑब्जेक्ट्समध्ये होत असते. ओके. तर अशा पद्धतीने आपण जे आहे ते आत्ता 3 इम्पोर्टन्स ऑफ लॉ पाहिलेले आहेत. न्यूटनच्या 3 लॉचे इम्पोर्टन्स पाहिलेत. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ. याच्यानंतर आपल्याकडे आहे ते इनर्शिया अँड नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. ओके. आता इनर्शिया आणि नॉन इनर्शिया जे आहे, इन शॉर्टमध्ये विद्यार्थ्यांनो मी तुम्हाला समजून देईल. ओके. कारण की पुस्तकात तर आहे, पण बेसिक अंडरस्टँडिंग तुमचं झालं पाहिजे. ज्यावेळेला इनर्शिया फ्रेम ऑफ रेफरन्स आहे, ओके, त्यावेळेला तुमची व्हॅलॉसिटी जी आहे ती काय करते, तर ती कॉन्स्टंट राहते. ओके. म्हणजे मी इथं म्हणू शकते काय, इनर्शियासाठी जे आहे ती व्हॅलॉसिटी काय राहते, व्हॅलॉसिटी इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, कॉन्स्टंट. पण ज्यावेळेला नॉन इनर्शियल फ्रेम आहे, त्यावेळेस जे आहे ते काय होतंय, व्हॅलॉसिटी जी आहे ती काय होते, चेंज होत जाते. ओके. उदाहरण बघूयात आपण. उदाहरणाच्या आधी हे बघूयात काय लिहिलेलं आहे. काय, टू नो अवर डिस्क्राईब द मोशन यू नीड टू डिस्क्राईब ऑर डिफाईन सम रेफरन्स. सच अ रेफरन्स इज कॉल्ड. आपण कुठले ना कुठले रेफरन्स घेत राहतो, बरोबर आहे. मग त्या रेफरन्सला जे आहे रेफरन्स ॲज सच अ रेफरन्स इज कॉल्ड फ्रेम ऑफ रेफरन्स. त्याला काय म्हणतात, फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणतात. ओके. उदाहरण द्यायचं झालं तर आपण ट्रेनचं वगैरे उदाहरण देऊ शकतो. जर समजा तुम्ही ट्रेनमध्ये बसलात आणि खाली एखादी व्यक्ती जर उभी आहे, ओके, तर ज्यावेळेला ट्रेन थांबली आहे, तर दोन्ही ऑब्जेक्ट जे आहे म्हणजे ट्रेनमधले पॅसेंजर्स आणि खाली उभी असलेली व्यक्ती हे दोन्ही पण काय आहेत, रेस्ट पोझिशन. पण जर ट्रेन हलली, तर आपल्याला क्षणभर असं वाटतं की ती व्यक्तीच काय होतीये, पुढे मागे. जर ट्रेन पुढे चालली आहे, तर ती व्यक्ती काय करते, मागं चालली आहे किंवा मोशनमध्ये असं आपल्याला जाणवतं. ओके. याच्यानंतर पुढचा पॉइंट जो आहे तो आपल्याला बघायचा आहे तो टाइप ऑफ फोर्सेस. ओके. ॲक्च्युली टाइप ऑफ फोर्सेसमध्ये तुम्ही पूर्वी किंवा लहानपणी जे पाहिलेत ते फोर्सेस वेगळे, की मस्क्युलर फोर्स, मेकॅनिकल फोर्स, फोर्सेसचे टाइप पाहिले होते, बरोबर आहे. इथं फंडामेंटल फोर्सेस आपण घेणार आहोत. कुठले घेणार आहोत, फंडामेंटल फोर्सेस. आणि ती इथं जे आहे ते ॲक्च्युली देर आर अ 4 टाइप ऑफ अ फंडामेंटल फोर्सेस. ओके. पहिला आहे तो कुठला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सगळ्यांनाच माहिती आहे ग्रॅव्हिटेशन. कुठली वस्तू जर आपण काय केली, टाकली, तर ती काय होते, अर्थ त्याच्या सेंटरकडे काय करते, अट्रॅक्ट करते. दॅट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बरोबर आहे. मग आता ह्या ग्रॅव्हिटेशन फोर्सला जे आहे इट इज अट्रॅक्टिव्ह फोर्सेस बिटवीन 2 मासेस. 2 मासेस जे आहेत ते सेपरेटली, आपण 9thला त्याचा फॉर्म्युला पण पाहिला होता, बरोबर आहे. सेपरेटेड बाय द डिस्टन्स मॅग्नेट्यूड ग्रॅव्हिटेशन फोर्स बिटवीन द, काय म्हणू शकतो आपण, पॉइंट मासेस M1 M2. म्हणजे इथं आपण असं म्हणू शकतो F इज इक्वल टू G M1 M1 M2. ओके. आणि त्याच्या खाली जो आहे तो त्याचा काय असतो, डिस्टन्सचा स्क्वेअर असतो, बरोबर आहे. डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे F इज इक्वल टू कॅपिटल G M1 मास ऑब्जेक्ट, पहिल्या ऑब्जेक्टचं मास, दुसऱ्या, आणि R जो आहे त्याचा डिस्टन्सचा स्क्वेअर. ओके. अशा पद्धतीने इथं जी आहे विद्यार्थ्यांनो, जीची व्हॅल्यू जी आहे ती कॉन्स्टंटली घेतो आपण. आणि ती जी व्हॅल्यू आहे ती आहे 6.67 इंटू 10⁻11 अशी आहे. काय, जी इज इक्वल टू 6.67 इंटू 10⁻11 इज द व्हॅल्यू ऑफ जी. ओके. त्याच्यानंतर पुढचा फोर्स येतो तो तो म्हणजे कुठला, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे EM फोर्स आपण असं त्याला म्हणतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स मीन्स द इट इज कॉम्बिनेशन ऑफ द इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. ओके. म्हणजे इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिक फील्ड जे आहे यांचं कॉम्बिनेशन म्हणजे तुम्हाला म्हणता येईल EM फोर्स. ओके. याच्याबद्दल अजून बोलायचं झालं तर इट इज ॲन अट्रॅक्टिव्ह ऑर द रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन द इलेक्ट्रिक चार्जेस ऑफ पार्टिकल्स. ओके. एक तर अट्रॅक्शन करतं किंवा रिपल्शन करतं. ओके. मॅग्नेटचं आपल्याला माहितीच आहे की मॅग्नेट जो आहे तो साऊथ साऊथ पोल किंवा नॉर्थ नॉर्थ पोल आला की काय होतो, रिपल करतो.
आणि अपोजिट जर आले तर काय करतो, अट्रॅक्ट करतो. म्हणजे इथं जे आहे ते मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रिक फील्ड असल्यामुळं जे आहे ते इट इज द अट्रॅक्टिव्ह ऑर द रिपल्सिव्ह काय आहे, फोर्सेस बिटवीन कशाच्या, इलेक्ट्रिक चार्जेस ऑफ पार्टिकल. ओके. तर अशा पद्धतीने इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स झालेला आहे. त्यानंतर आहे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. ओके. आता स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्समध्ये जे आहे विद्यार्थ्यांनो, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि वीक न्यूक्लिअर फोर्स असे 2 कंपॅरेटिव्हली सांगितलेले आहेत. ओके. आता स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स मध्ये जे आहे ते न्यूक्लिअर जे आहेत म्हणजे दिस इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स दॅट बाइंड द न्यूक्लियस टुगेदर स्ट्रॉंग रेंज, म्हणजे जवळजवळ अप्रॉक्सिमेट 10⁻14 इतक्या यांनी काय करतात ते न्यूक्लियस जे आहे ते बाइंडेड करतात. ओके. आणि इट इज ही त्याची काय झाली, शॉर्टेस्ट रेंज झालेली आहे. ओके. त्याच पद्धतीने जर आपल्याला वीक फोर्स बघायचा आहे. ओके. वीक फोर्स जे वीक न्यूक्लिअर फोर्स, तर त्याच्याबद्दल सांगाल, दिस इज द इंटरॅक्शन बिटवीन सब ॲटॉमिक पार्टिकल दॅट द रिस्पॉन्सिबल फॉर द रेडिओ ॲक्टिव्ह डिके ऑफ ॲटम्स. ओके. त्याला म्हटलं जातं वीक फोर्स. ओके. तर अशा पद्धतीने जे आहे ते 4 टाईप आहेत फोर्सेसचे आणि ते आहेत फंडामेंटल फोर्सेस. ओके. आत्ता तुम्हाला जे आहे ते ग्रॅव्हिटेशन किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक तुम्हाला जे आहे ते 12वीला सुद्धा EM फोर्स असं बऱ्याचदा यूज करायचं आहे किंवा बऱ्याचदा तुम्हाला ऐकायला मिळेल. ओके. आफ्टर दॅट पुढचा पॉईंट जो आहे तो आपला कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ओके. याला थोडंसं शॉर्टमध्ये लक्षात ठेवा किंवा तुमच्या भाषेत कन्सेप्ट लक्षात ठेवा. काय? ज्यावेळेला एखाद्या वस्तूचा कॉन्टॅक्ट येतो, ओके, फोर्ससाठी, ओके, तर त्याला कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणतात. म्हणजे बघा काय सांगितलंय, अ कॉन्टॅक्ट फोर्स इन्व्हॉल्व्स अ फोर्स बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स इन अ कॉन्टॅक्ट. 2 ऑब्जेक्ट्स कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि काय होतं, त्याला फोर्स अप्लाय होतो. तर त्याला काय म्हणतात, कॉन्टॅक्ट फोर्स. मी ते एक्झाम्पल जे आहे ते फ्रिक्शन असं लिहिलेलं आहे. फ्रिक्शनमध्ये जे आहे ते विद्यार्थ्यांनो तुमचा पाय आणि सरफेस, बरोबर आहे, ह्यांचा कॉन्टॅक्ट येतो जेव्हा तुम्ही चालता. तुम्ही फ्रिक्शन फोर्समुळेच काय करू शकता, चालू शकता, बरोबर आहे. जर स्मूथ सरफेस असेल तर तुम्ही चालू शकता का रे? जर निरमाचं पाणी किंवा कुठलं सर्फ एक्सेलचं वगैरे पाणी टाकलं आणि त्याच्यावरती तुम्हाला चालायला लावलं, तर तिथं फ्रिक्शन क्रिएट होईल का? नाही होणार, बरोबर आहे. मग इथं काय, तर इथं जर कॉन्टॅक्ट फोर्सबद्दल बोलायला गेलं तर फ्रिक्शन असं मी उदाहरण सांगेल. आणि नॉन कॉन्टॅक्टबद्दल जर बोलायला गेलं, याचा डिफरन्स येऊ शकतो. याच्यात ॲक्च्युली मी 2च पॉईंट दिलेत, एक डेफिनेशन आणि एक एक्झाम्पल. अजून 2 पॉईंट त्याच्यात इन्क्लूड करून जे आहे ते कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे जे आहे ते 2 मार्कासाठी तुम्हाला डिफरन्स काय करू शकतात, विचारू शकतात. ओके. नॉन कॉन्टॅक्ट जर म्हणताल तर नॉन कॉन्टॅक्ट फोर्स इन्व्हॉल्व्स अ फोर्स बिटवीन ऑब्जेक्ट नॉट टचिंग, म्हणजे 2 ऑब्जेक्टचा कुठल्याही पद्धतीने संबंध येत नाही. ओके. कुठल्याही पद्धतीने टच होत नाही. म्हणजे त्याला काय म्हणू शकतो आपण, मॅग्नेटिक. आता मॅग्नेटिकमध्ये बघा, मॅग्नेट जे आहे ते लांबनच काय अट्रॅक्ट किंवा अजून कुठलं उदाहरण घेऊ शकता तुम्ही? हां, जर तुम्ही लहानपणी कधी प्रयोग केला असेल, बरोबर आहे, तर कंपास जे आहे मेटॅलिक मटेरियल आहे, बरोबर आहे. तर त्याला खालनं जर मॅग्नेट लावलं आणि वरनं एक मॅग्नेट लावलं किंवा मग वरनं जे आहे तुम्ही टाचण्या वगैरे ठेवल्या, तर त्याचं विदाऊट कॉन्टॅक्ट सुद्धा काय होऊ शकतं, त्याची मूव्हमेंट किंवा मोशन होऊ शकतं किंवा त्याच्यावरती फोर्स लागू शकतं. ओके. पुन्हा एकदा सांगते, कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे 2 ऑब्जेक्टमध्ये काय आला पाहिजे, कॉन्टॅक्ट आला फोर्स लावताना. ओके. तर त्याला कॉन्टॅक्ट फोर्स म्हणतात. आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, की 2 ऑब्जेक्टमध्ये कुठल्याही प्रकारचा काय येत नाही, आपला कॉन्टॅक्ट येत नाही. ओके. तर अशा पद्धतीने काय आहे, कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. ओके. हा टॉपिक तुम्हाला पेपरच्या दृष्टीने मला असं वाटतं थोडासा महत्त्वाचा आहे. आता रिअल फोर्स आणि सुडो फोर्स. तर आत्ताच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला अजून म्हणजे जे सांगते त्याच्यापेक्षा अजून जास्त जे आहेत पुढच्या लेक्चरमध्ये पण आपण पाहणार आहोत. तर रिअल फोर्स आणि सुडो फोर्स. ओके. तर याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर काय म्हणू शकतो आपण, की वी हॅव ऑलरेडी डिफाईन्ड द डिस्क्राइब द रिअल फोर्स टू बी दोज विच इज द ओबे द न्यूटन्स लॉ. रिअल फोर्स जे आहे तो काय करतो, न्यूटन्स लॉ ओबे करतो. आणि सुडो फोर्स जो आहे इट इज द इमॅजिनरी फोर्स ॲक्च्युली. ओके. इमॅजिनरी फोर्स आहे म्हणून त्याला काय म्हणतात, सुडो फोर्स असं म्हणतात. ओके. या फोर्सबद्दल जे आहे ते आपण किंवा याच्याबद्दलचा डिफरन्स जो आहे तो आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. आत्तापर्यंत घेतलेले इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स लॉ, त्याच्यानंतर
फंडामेंटल टाइप ऑफ फोर्सेस, कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट अशा पद्धतीने एक छोटासा व्हिडिओ हा तयार केलेला आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करूयात, रिअल फोर्स आणि सुडो फोर्स याच्याबद्दल बघूयात. थँक यू.